90% लोक या दोन शब्दामध्ये गोंधळतात, बाय आणि परचेस. कारण दोन्हींचा अर्थ सारखाच आहे, खरेदी करणे. मग यातला नेमका फरक काय आहे? पटकन 1 मिनिटामध्ये आपण समजून घेऊया. बघा, पहिला वर्ड आहे बाय. बायचा वापर केव्हा करायचा? रोजच्या वापरातल्या वस्तू आपण ज्यावेळेस खरेदी करतो त्यासाठी बाय वापरायचं. अगदी स्वस्त आणि साधारण गोष्टीसाठी बाय वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय विल बाय ॲपल्स. मी सफरचंद खरेदी करन. आणि दुसरा वर्ड काय आपला? परचेस. परचेसचा वापर केव्हा करायचा? महागड्या किंवा मोठ्या वस्तू ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यासाठी परचेसचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, ही परचेस्ड अ कार. त्याने नवीन कार खरेदी केली. मित्रांनो, ट्रिक लक्षात घ्या. बायचा वापर स्वस्त वस्तूसाठी आणि परचेसचा वापर महागड्या वस्तूसाठी. आता तुमची पाळी. सी वॉन्ट्स टू डॅश डॅश अ ह्यूज व्हिला. व्हिला ही महागडी वस्तू आहे. मग आता काय येईल? बाय की परचेस? सांगा. अगदी बरोबर आहे, परचेस आन्सर करेक्ट आहे. थँक्यू.